हत्येचं मानवत आहे. केवळ 14 महिन्यांच्या काळात एकापाठोपाठ एक 11 निष्पाप कोवळ्या मुली आणि महिलांची थंड डोक्याने निर्घृणपणे हत्या केली जाते. धक्कादायक म्हणजे या हत्या केवळ खुनासाठी नव्हत्या, तर त्यांच्या गुप्तांगातील ताज्या रक्ताचं नैवेद्य मुंजा देवाला चढवला जात होता. संध्याकाळ होताच संपूर्ण गावात स्मशान शांतता पसरायची. स्थानिक पोलिसही चक्रावून गेले होते, कारण खुनी मागे कोणताच सुगावा सोडत नव्हता. अखेर मुंबई क्राईम ब्रांचचे डॅशिंग अधिकारी गावात दाखल होतात आणि त्यानंतर जे घडतं, जे भयानक वास्तव समोर येतं, त्याने सबंध महाराष्ट्र हादरतो. वंशाचा दिवा आणि गुप्तधनाच्या हव्यासापोटी रचलेला हा अघोरी कट नेमका काय होता, जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पण त्याआधी लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. गावात पाऊल ठेवणारं हे व्यक्तिमत्व कोणी सामान्य असामी नव्हते. ते होते गुन्हेगारांचा कर्दनकाळ. मुंबई गुन्हे शाखेचे अधिकारी रमाकांत कुलकर्णी यांनी गावात येताच सर्वात आधी मृतदेह सापडलेल्या सर्व जागांचा, म्हणजेच चुनखडीचा ओढा, मिराशीचा झरा या भौगोलिक नकाशांचा बारकाईने अभ्यास सुरू केला. दरम्यान 18 जून 1973ला पोलिसांनी उत्तमराव आणि रुक्मिणी या दोघांनाही बेड्या ठोकल्या. गाव सुटकेचा श्वास घेत होतं. मागील कित्येक महिन्यांपासून सुरू असलेलं हे भयान हत्यासत्र आता संपलं असंच गावकऱ्यांना वाटत होतं. पण पुढे आणखी काहीतरी भयानक घडणार होतं. उत्तमराव आणि रुक्मिणी अटकेत असतानाच 29 जून 1973ला कलावती ही 30 वर्षीय महिला गायब झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी तिचा मृतदेह शेतात सापडला. 12 जुलै 1973ला हालिमा या 11 वर्षांच्या मुलीचा खून झाला. दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह भगवान झांगडे यांच्या शेतात पोलिसांना सापडला. ठोस पुराव्यांअभावी 30 जुलै 1973ला उत्तमराव आणि रुक्मिणी यांची जामिनावर सुटका झाली. हा या खटल्यातील सर्वात मोठा आणि दुर्दैवी ट्विस्ट ठरला. उत्तमराव आणि रुक्मिणी बाहेर आले आणि गावकऱ्यांच्या काळजात पुन्हा धडधड वाढली. पोलिसांचा संशय स्वतःवरून हटवण्यासाठी आरोपींनी पुन्हा एकदा अघोरी विधीच्या नावाखाली निष्पापांचे बळी देण्यास सुरुवात केली. 8 ऑक्टोबर 1973ला पार्वती बारहाते या 35 वर्ष महिलेचा खून झाला. दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह तिचा दीर नामदेव बारहाते याच्या शेतात आढळून आला. 4 जानेवारी 1974 हरिबाई, आपली 9 वर्षांची मुलगी तारामती आणि पदराशी खेळणारं अवघ्या 1 वर्षांचं निष्पाप बाळ कमल या तिघी दुपारी शेतातून अचानक गायब होतात. त्याच दिवशी रात्री साधारण 8च्या सुमारास गंगाराम याच्या शेतात 9 वर्षांच्या चिमुरड्या तारामतीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पोलिसांना आढळतो. दुसऱ्या दिवशी 5 जानेवारीच्या सकाळी ठीक 8 वाजता पोलिसांनी गंगाराम याच्या शेतातील शोध मोहीम पुन्हा सुरू केली. तारामतीच्या मृतदेहापासून